BA भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरमधलं तिसऱ्या युनिटमधलं पहिलं प्रकरण आहे 3.1 सहकारी बँका व्याख्या आणि प्रकार. सहकारी बँकाचे कार्य, त्यांचे प्रकार, त्यांच्या व्याख्या, त्याची संकल्पना हे सगळं आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर पहिले सहकारी बँकांची व्याख्या. डेव्हिड यांच्या मते बचतीस प्रोत्साहन देणाऱ्या आणि व्याजदर व परतफेड याबाबत सोयीस्कर अटींवर लहान कर्ज देणाऱ्या संस्थेला सहकारी बँक म्हटल्या जाते. तसंच सहकारी बँक म्हणजे आधुनिक बँकांची विविध कार्य करणारी सहकारी तत्वावर व सरकारी धोरणांवर कार्य करणारी संस्था आहे. म्हणजे आधुनिक बँकाचे जे सगळे कार्य करतात ते सगळे कार्य ह्या सहकारी बँका करतात. तसंच ते सरकारच्या धोरणानुसार सुद्धा कार्य करताना आपल्याला दिसून येतात. या बँकांचे त्रिस्तरीय कार्यपद्धती असते. यामध्ये प्राथमिक सहकारी बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील आणि राज्य सहकारी बँका अशी यांची शिखर बँक म्हणून सुद्धा असते. हे सगळं कार्य त्या करत असतात. तर या बँका आधुनिक बँकाचे सगळं कार्य करत असल्यामुळं ग्रामीण लेवलला त्या खूप कार्यशील आहेत आणि त्या ग्रामीण भागातील मोठा कर्जाचा जो काही मागणी आहे ते पूर्ण करण्याचं काम या सहकारी बँकाच्या मार्फत होत असते. त्यानंतर हे सहकारी बँकेची वैशिष्ट्ये, काय वैशिष्ट्ये आहेत आपण ते बघणार आहोत. पहिलं आहे कर्जाची गरज पूर्ण करणे. या समान गरजेतून लोक एकत्रित येऊन सहकारी बँक स्थापन करतात. म्हणजे कर्जाची प्रत्येकाला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा असे कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी या समान हेतूने हे सगळे लोक एकत्रित येऊन सहकारी बँकेची स्थापना करतात. त्यानंतर नंबर 2, रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँकेवर अंशतः नियंत्रण असते. म्हणजे पूर्णतः नियंत्रण यांच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नसते आणि म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सगळेच नियम यांना लागू होत नाहीत. हे पूर्ण त्यांच्या अधिपत्याखाली येत नाही, हे अंशतः त्यांच्या अधिपत्याखाली येतात. त्यानंतर नंबर 3, बँकचा कारभार नियम मंडळाने चालवला जातो. याचा जो कारभार आहे, दैनंदिन जे काही कामकाज आहे ते या नियामक मंडळाद्वारे चालवल्या जाते. त्यानंतर नंबर 4, सहकारी बँकेची संघटन आणि व्यवस्थापन हे सहकार्य समदत आणि परस्पर मदतीच्या तत्त्वावर केले जाते. एकमेकाला मदत करणे, सहकार्य करणे या भावनेतून ज्याचे संघटन हे चालत असते. त्यानंतर नंबर 5, सभासदाव्यतिरिक्त अन्य गरजू लोकांनासुद्धा हे कर्ज देत असतात. म्हणजे सभासद असलेल्या त्यांच्या सदस्यालाच नाही तर या व्यतिरिक्त काही गरजू लोक असतील त्यांनासुद्धा यांच्यामार्फत कर्ज वाटप केले जातात. त्यानंतर केवळ राज्य सरकारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडून पुनर्वित्त सुविधा प्राप्त होऊ शकते. म्हणजे प्राथमिक आणि मध्यवर्ती ज्या काही बँका आहेत यांना सरकारकडून किंवा रिझर्व्ह बँकेकडून पुनर्वित्त सुविधा प्राप्त होत नाही. त्यानंतर नंबर 8, सहकारी बँक आपली शाखा परदेशात उघडू शकत नाहीत. बघा, यांना जे नेमून दिलेला जो काही एरिया आहे, क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्येच ही बँक कार्य करू शकते. परदेशामध्ये मात्र यांच्या शाखा ह्या ते उघडू शकत नाहीत, कारण ते त्यांच्या क्षेत्राच्या बाहेरच्या एरियामध्ये तो एरिया येत असल्यामुळे त्या ठिकाणी ते आपल्या शाखा उघडू शकत नाहीत. त्यानंतर सहकारी बँका फक्त मर्यादित क्षेत्राचीच त्याची उपक्रम चालू शकतात. म्हणजे त्यांना जे नेमून दिलेला जो काही एरिया असेल त्याच एरियामध्ये ते आपलं कार्य करतात. त्या एरियाच्या बाहेर ते आपले उपक्रम चालवत नाहीत. त्यानंतर सहकारी बँक ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्य करतात. सहकारी बँका ज्या आहेत ना नफा ना तोटा, म्हणजे जास्त ते नफा कमवण्याचा उद्देश त्यांचा नसल्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर ते कार्य करत असल्यामुळे कर्जदारालासुद्धा, म्हणजे जे त्याचे सदस्य आहेत त्यांनासुद्धा त्यांना कर्ज स्वस्त पडते आणि त्यांना ते सोयीस्कररित्या ते त्या कर्ज ते फेडू शकतात. त्यानंतर नंबर 11, सहकारी बँक या बँकेचे सर्व महत्त्वाचे कार्य करतात. म्हणजे बँका ज्या कार्य करतात ते सगळे कार्य ह्या सहकारी बँका करतात. नंबर 12 आहे, नागरी सहकारी बँका या उद्योगांना खेळते भांडवलासाठी कर्ज तसे ते मुदत कर्ज देतात. म्हणजे नागरी सहकारी बँका ज्या आहेत त्या उद्योगांना खेळते भांडवल आणि मुदत कर्जसुद्धा देतात. ही सुद्धा त्यांची गरजाची, त्या उद्योगाच्या कर्जाची मोठी गरज या सहकारी बँकांमार्फत भागवली जाते. त्यानंतर नंबर 13, भारतात सहकारी बँक ही एकमेव अशी संस्था आहे की जी सरकार प्रायोजित, सरकार समर्थित आणि सरकारी अनुदानावर कार्य करणारी संस्था आहे आणि हीच एक खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य
सांगितल्या जाईल. आणि म्हणून ही सगळी वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर यावरून आपल्याला साधारणतः सहकारी बँकाचे उद्देश काय, सहकारी बँकेची साधारण कार्यपद्धती काय आहे याची कल्पना यावरून येऊ शकते. त्यानंतर आहेत सहकारी बँकाचे प्रकार. बघा, सहकारी बँकांचे प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था. बघा, त्रिस्तरीय पद्धतीमधला हा सगळ्यात ग्रुप लेवलला, खालच्या लेवलला किंवा ग्रामीण लेवलला कार्य करणारी ही पतसंस्था असते. तर प्राथमिक सहकारी पतसंस्था ही एखाद्या विशिष्ट परिसरात राहणाऱ्या कर्ज घेणाऱ्या सभासदांची सहकारी पतसंस्था, सभासदाकडून गोळा केलेले भांडवल, सभासदांच्या ठेवी आणि केंद्रीय सहकारी बँकेकडून कर्ज याद्वारे निधी उभारत असते. त्या आपसामध्येच ती कर्ज उभारतात. तसं केंद्रीय सहकारी बँकेकडून सुद्धा त्यांना निधी उपलब्ध होत असतो, निधी उभारत असतात. प्राथमिक सहकारी पतसंस्था सभासदांचे कर्ज घेण्याची क्षमता तसेच पतसंस्थेची कर्ज देण्याची क्षमता ती निश्चित करत असते. तसंच पतसंस्था साधारणतः गुरांची खरेदी, चारा, खते, कीटकनाशके इत्यादी गरजा इत्यादी गरजा पूर्ण करण्यासाठी सदस्यांना त्या कर्ज पुरवठा करत असतात. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ह्या सहकार्यातील त्रिस्तरीय रचनेमधील सगळ्यात खालच्या स्तरावर म्हणजे ग्रामीण भागात ह्या कार्य करत असतात. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये मोठी कर्जाची जी काही भूक आहे किंवा कर्जाची गरज आहे ती भागवण्याचं काम या प्राथमिक सहकारी पतसंस्थेमार्फत केल्या जाते. तर या प्राथमिक सहकारी पतसंस्थेची स्थापना, तर बघा, गाव पातळीवरील किंवा गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन ह्या प्रकारचे प्राथमिक सहकारी पतसंस्था स्थापन करू शकतात. 2 होतं, गरीब शेतकऱ्यांनी संस्थेचे सभासद होता यावे यासाठी त्याची नाममात्र किंवा प्रवेश शुल्क अत्यंत कमी असते. त्यानंतर या संस्थेत मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावर स्थापन केल्या जातात. तसंच या सहकारी संस्थेचे जर आपण, या प्राथमिक सहकारी पतसंस्थेचे जर आपण उद्दिष्ट आणि कार्य पाहिले तर त्यावरून याची कार्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. त्यांचं हे पहिलं कार्य होतं सभासदांच्या कर्जविषयक गरजा भागवण्यासाठी भांडवलाची त्या उभारणी करतात. म्हणजे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी ते भांडवल उभारत असतात. नंबर 2 आहे सभासदांना आवश्यकतेप्रमाणे कर्जाचा पुरवठा करून त्यांची वित्तीय अडचण सोडवणे. सभासदांना आवश्यकतेनुसार त्यांचे कर्जाचा पुरवठा करून त्यांची वित्तीय अडचण ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर सभासदांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने त्यांच्याकडून ठेवी गोळा करणे, योग्य किमतीवर सभासदांना शेतीची उपकरणे आणि सेवा पुरवणे. तसेच ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात असते, कारण ती ग्रामीण लेवलला स्थापन झालेली असते, ग्रामीण लेवलला ते कार्य करत असते. या संस्थेच्या प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या काही समस्या आहेत, जसं की ठेवींचे व्याजदर किती ठेवावे यामध्ये त्यांच्यामध्ये संभ्रम थोडा असतो. त्यानंतर कर्ज वाटपामध्ये त्यांच्याकडून दिरंगाई होते. कर्ज वसुलीबाबतही त्यांच्याकडून त्यांचे कर्ज वसुली फारशी होत नाही. तसंच अकुशल व्यवस्थापनात सुद्धा फटका या सदस्यांना भोगावा लागतो. त्यानंतर सहकारी शिक्षणाचा अभाव, यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे सुद्धा काही समस्या निर्माण होतात. तसंच राजकीय हस्तक्षेप काही फार मोठी गोष्ट या प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या बाबतीत सांगितली जाते आणि त्यामुळं ती बँक किंवा ती पतसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही. त्यानंतर अवलंबित्व, हे दुसऱ्यावर अवलंबित असल्यामुळे यांना फ्रीडमली किंवा काय म्हणतो आपण त्याला खुलेपणाने हे कार्य करू शकत नसल्यामुळे सुद्धा काही मर्यादा या प्राथमिक सहकारी पतसंस्थांवर येतात. हे सगळं जरी असलं तरी प्राथमिक सहकारी पतसंस्था या ग्रामीण लेवलला कार्य करत असल्यामुळं ग्रामीण भागातील सदस्यांची किंवा ग्रामीण भागातील जनतेची खूप मोठी कर्जाची गरज भागवण्याचं काम या प्राथमिक सहकारी पतसंस्थेमार्फत केल्या जाते. दुसरा प्रकार आहे 2 या सहकारी बँकेचा प्रकारामधला दुसरा प्रकार आहे 2 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बघा, एका जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा संस्थांच्या कामकाजाचे संचालन करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बघा, आपण ज्या अगोदर प्राथमिक सहकारी पतसंस्था पाहिल्या त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांची कार्यपद्धती पाहण्यासाठी ज्या जिल्ह्यात मध्ये या बँकेची स्थापना केली जाते त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटल्या जाते. काही जिल्ह्यामधील बँक फक्त प्राथमिक संस्थांनाच प्रतिनिधित्व मिळते, त्या मध्यवर्ती बँकेला बँकिंग संघ असे म्हटले जाते. याउलट काही बँका प्राथमिक सहकारी संस्थेत बरोबरच व्यक्तींनाही सभासद देत असतात. अशा बँकांना मध्यवर्ती बँक असं म्हणतात. म्हणजे ज्या प्राथमिक पतसंस्थेला आणि
इतर सदस्यांनासुद्धा ते आपलं सदस्यत्व करून घेत असतात, सभासद देत असतात आणि अशा बँकांना मध्यवर्ती बँक असं म्हटल्या जाते. महाराष्ट्र सहकार कायदा 1960 कलम 6नुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यक्षेत्र हे विशिष्ट जिल्ह्यापुरते मर्यादित असते. ही बँक आपल्या भांडवलाच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांना कर्ज देते आणि सहकारी कायदा तसेच बँकिंग कायद्याअंतर्गत बँकिंग व्यवसाय करते. थोडक्यात जिल्हा सहकारी बँक ही राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्था यात मध्यस्थाचं कार्य ती करत असते, दुव्याचं काम ती करत असते. तर या मध्यवर्ती सहकारी बँकेचं प्रकार आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे शुद्ध सहकारी संघ. शुद्ध सहकारी संघ हा त्याचा प्रकार आहे. त्यानंतर मिश्र मध्यवर्ती बँक असे त्याचे प्रकार आपल्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पडतात. ते भांडवल उभारणीसाठी ते स्वामित्व भांडवल म्हणजे स्वतःचं भांडवल असते, ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात, त्यातूनही ते पैसे जमा करतात आणि निधीसुद्धा ते जमा करतात. तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही कार्य आपल्याला सांगता येतील. त्यातलं पहिलं कार्य होतं ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे, शाखांचा विस्तार करणे, सहकारी संस्थांची बँक म्हणून कार्य करणे, राज्य सरकारची बँक म्हणूनसुद्धा कार्य करते. सहकार चळवळीचे ती नेतृत्व जिल्हा लेवलला करते. त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा ही बँक अग्रेसर असते आणि म्हणून एक चांगलं काम या बँकेचं जिल्हा लेवलला किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहावयास मिळते आणि या बँकेमार्फतसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जाची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाते. त्यानंतर आहे राज्य सहकारी बँक. तर बघा, राज्य सहकारी बँक महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यातही सहकारी पतपुरवठा याची रचना त्रिस्तरीय आहे. या रचनेत राज्य सहकारी बँका सर्वोच्च स्थानावर असते, त्यामुळे राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असे म्हणतात. पतपुरवठ्याच्या त्रिस्तरीय पद्धतीत राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला आवश्यक त्या कर्जाचा पुरवठा ती करत असते. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960मध्ये राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेची व्याख्या केली जाते. त्यानुसार राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असेल. या बँकेची मुख्य उद्देश हा या बँकेशी संलग्न असलेल्या संस्थांच्या उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना आवश्यक त्या विविध सेवा सुविधा पुरवणे हा असेल. तसेच निबंधकांनी जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केली आहे त्या संस्थेला शिखर संस्था किंवा राज्य सहकारी संस्था म्हणून संबोधण्यात येईल. म्हणजेच काय, राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून सुद्धा गणल्या जाते आणि ही प्राथमिक संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांची शिखर बँक म्हणून ती काम करत असते. कार्यक्षेत्र बघूयात आपण हिचं. 1931 साली नेमलेल्या मध्यवर्ती बँकिंग समितीने प्रत्येक राज्यासाठी एक शिखर बँक असावी अशी सूचना दिली होती. त्यानुसार प्रत्येक राज्यात एक शिखर बँक स्थापन करण्यात आली. या शिखर बँकेला राज्य सहकारी बँक म्हणून सुद्धा संबोधण्यात येते. या शिखर बँक किंवा ह्या ज्या राज्य सहकारी बँक आहेत यांचं भांडवल उभारणी कशी होते, तर ती स्वामित्व भांडवल म्हणजे यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तसेच राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांनी पुरवलेल्या भागभांडवल व राखीव निधीचा समावेश असतो. तर ठेवी ते जमा करतात, कर्जामधून काही पैसे जमा करतात आणि निधीमधून सुद्धा ते मोठ्या प्रमाणात पैसे जमा करत असतात. त्यानंतर या राज्य सहकारी बँकेची कार्य काय आहेत, तर पहिलं कार्य सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. ज्या सहकारी संस्था त्याच्या अंडरमध्ये येतात त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं मोठं कार्य ह्या राज्य सहकारी बँका करतात. त्यानंतर कर्जाच्या मागणी पुरवठ्यात समतोल राखणे, म्हणजे मागणी किती आहे, पुरवठा किती झाला आहे, यामध्ये समतोल साधण्याचं काम या राज्य सहकारी बँकेकडून केल्या जाते. त्यानंतर नंबर 3, जिल्हा सहकारी बँकेचे निर्देश व नियंत्रण करणे, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकावर नियंत्रण ठेवण्याचं काम या राज्य किंवा शिखर बँकेतून राज्य सहकारी बँकेकडून केल्या जाते. त्यानंतर विविध सहकारी संस्थांच्या कार्यात एक सूत्रता आणणे, म्हणजे विविध सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये एक सूत्रता आणणे, सरकारचे नियम जे आहेत किंवा सरकारचे जे काही धोरणं आहेत ते राबवण्यासाठी एक सूत्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. ते आणण्याचं कामसुद्धा राज्य सहकारी बँक करत असते. त्यानंतर नंबर 5 आहे राज्यातील सहकार चळवळीचे नेतृत्व. राज्याच्या सहकार चळवळीचे नेतृत्व करण्याचं कामसुद्धा राज्य सहकारी बँक करत असते. त्यानंतर नंबर 6 आहे शासकीय धोरणाची अंमलबजावणी करणे. शासनाचे ध्येय धोरणं वेळोवेळी राबवायचे असतात, ते यांच्यामार्फत बऱ्याच वेळा ते ध्येय धोरणं राबवले जातात.
त्यानंतर नंबर 7 आहे नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करून करणे हे सुद्धा यांचे कार्य आहे. एकूणच काय तर या शिखर बँका आहेत किंवा राज्य सहकारी बँका आहेत, या प्राथमिक सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक यावर नियंत्रण ठेवून सरकारच्या धोरणानुसार सुलभरित्या सोयीस्कररित्या कार्य करण्याचं काम ह्या करत असतात. त्यानंतर आहे राज्य सहकारी बँकेचा प्रकार, पुढचा प्रकार आहे भूविकास बँक. बघा, भूविकास बँकांचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हा होता. या शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणे हा त्यांचा मेन उद्देश होता. कर्जाची हमी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ती तारण म्हणून ठेवत असत. त्यामुळे ह्या बँकेला भूविकास बँक कर्जाची हमी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे तारण ठेवत असत. त्यामुळेच या बँकेला भूतारण बँक असं संबोधण्यात येत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या बँका प्रामुख्याने जमिनीच्या विकासासाठी, सुधारणेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देत आहेत. या बँका उत्पादन कार्यासाठी कर्ज देत असल्यामुळे या बँकांना आता भूविकास बँक असं संबोधण्यात येते. कारण आता ही इतर विकासाची, शेतकरी संदर्भातल्या इतर विकासाची सुद्धा कामं करतात. त्यामुळे या बँकांना भूविकास बँक असं सुद्धा म्हटल्या जाते. भूविकास बँकेची जर आपण रचना पाहिली तर देशात शेती क्षेत्रात दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणाऱ्या भूविकास बँकेची रचना द्विस्तरीय आहे. यामध्ये केंद्रीय भूविकास आणि प्राथमिक सहकारी भूविकास बँका यांचा समावेश होतो. भूविकास बँकेच्या रचनेमध्ये राज्यामध्ये विविधता आढळून येते. काही राज्यात भूविकास बँका संघीय पद्धतीने म्हणजे फेडरल, तर काही राज्यात एकात्मिक पद्धतीने ह्या कार्य करत असतात. आपण या भूविकास बँकेचे भांडवल जर पाहिलं तर हे ठेवी स्वीकारणे, कर्जरोखे विक्री करणे, तसंच सभासद भाग भांडवल या माध्यमातून ते पैसे जमा करतात, भागीदारीमध्ये सुद्धा पैसे जमा करतात. आता यापैकी जे काही प्राथमिक भूविकास बँक आहेत त्यांची कार्य काय आहेत तर बघा, शेतजमिनीची खरेदी करण्यासाठी ते कर्ज देतात. जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सभासदांना, शेतकऱ्यांना ते कर्ज पुरवत असतात. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जाची योग्य वेळी व योग्य पद्धतीने वसुली करणे, शेतकऱ्यांच्या कर्जाची योग्य वेळी योग्य पद्धतीने वसुली करणे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचा उपयोग कसा केला जातो यावर सुद्धा लक्ष ठेवण्याचं काम या प्राथमिक भूविकास बँकेच्या कार्यामध्ये समाविष्ट असते. मध्यवर्ती भूविकास बँकेचे कार्य बघूयात. राज्यातील व्यक्ती, सहकारी संस्था इतरांकडून दीर्घ मुदतीचे ठेवी जमा करतात. तसंच दीर्घ मुदतीच्या कर्जरोख्याची विक्री करून भांडवल ते उभं करतात. तसंच राज्यातील प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करण्याचं कामसुद्धा यांच्यामार्फत केलं जाते. तसंच प्राथमिक भूविकास बँकाचा शाखा विस्तार करणे, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणे. नंबर 5 होतं प्राथमिक भूविकास बँकांच्या कार्यावर देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळ असेल तर त्यांना सल्लासुद्धा देण्याचं काम या मध्यवर्ती भूविकास बँकेमार्फत केल्या जातो. आणि शेतकऱ्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज किंवा इतर विकास कार्यासाठी त्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज देण्याचं काम ह्या भूविकास बँका करत असतात. त्यानंतर हे नागरी सहकारी बँक, पुढचा सहकारी बँकेचा प्रकार आहे नंबर 5 नागरी सहकारी बँक. तर बँकिंग नियम कायदा 1949 हा नागरी सहकारी बँकांना 1966 पासून लागू केलेला आहे. या कायद्यानुसार ज्या सहकारी बँकेचे भाग भांडवल हे 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल आणि जी बँक ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे हे कार्य करत असेल, तसेच इतर प्राथमिक सहकारी बँकांना सभासदत्व देत नसतील तर अशा बँकांना नागरी बँक असे संबोधण्यात येते. आज नागरी सहकारी बँकाची औपचारिकपणे जरी व्याख्या केलेली नसली तरी ही शहरी व अर्धशहरी या भागात असलेली प्राथमिक सहकारी बँकांना नागरी सहकारी बँक संबोधण्यात येते. म्हणजे जे शहरी आणि निमशहरी भागामध्ये निमशहरी भागामध्ये ह्या बँका कार्य करत असतात. 1996 पर्यंत या बँकांना केवळ बिगर कृषी उद्देशासाठी कर्ज देता येत होते, परंतु आज ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्या बँका साधारणतः समुदाय, परिसर, कार्यस्थापन इत्यादीच्या आधारे स्थापन होतात. ह्या बँका प्रामुख्याने लहान कर्जदार आणि व्यावसायिकांना
व्यवसायासाठी कर्ज देतात. परंतु आज त्यांच्या व्यवहाराची व्याप्ती ही बरीच वाढल्याची आपल्याला दिसून येते. म्हणजे एकूणच काय, नागरी भागातील म्हणजे शहरी आणि निमशहरी या भागामध्ये ह्या बँका स्थापन होतात आणि त्या भागामध्ये त्यांचे छोटे कर्ज ते देत असतात. व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, यांनासुद्धा ते कर्ज पुरवठा करत असतात. भांडवलाची उभारणी त्या कुठून करतात, तर भाग विक्री करतात. ठेवी ते स्वीकारतात, ठेवीसुद्धा त्या स्वीकारत असतात. तसंच राखीव निधी त्यांच्याकडे असतो आणि कर्जाऊ निधीसुद्धा त्या देत असतात. यांची काही या नागरी सहकारी बँकेचे काही उद्देश आहेत. नागरी बँकाचे उद्देश पहिला आहे सभासदांना अर्थपुरवठा करणे. म्हणजे सभासद जे असतील त्यांना अर्थपुरवठा करण्याचं काम या नागरी सहकारी बँकेकडून होते. त्यानंतर सभासदांना तारणावर तसे वैयक्तिक जमिनीवर कर्ज देणे. म्हणजे तारण, गहाण आणि वैयक्तिक जमिनीवरसुद्धा त्यांना ते कर्ज पुरवठा ह्या करत असतात. त्यानंतर सभासदामध्ये काटकसर आणि सहकार्याची भावना जोपासण्याचं कामसुद्धा या नागरी सहकारी बँका करत असतात. त्यानंतर सभासदांना बचतीची सवय लावणे, सभासदाकडून ठेवी स्वीकारणे ही महत्त्वपूर्ण उद्देश या नागरी सहकारी बँकेचे आहेत. तसंच लघुउद्योग, गृहउद्योग आणि स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करण्याचं कामसुद्धा नागरी सहकारी बँका करतात. तसंच नंबर 7 होतं सभासदामध्ये जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक किमती वस्तू खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचं कामसुद्धा या नागरी सहकारी बँकाकडून होत असते. त्यात नंबर 8 आहे सभासदांच्या मूल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना लॉकरची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्याचं उद्देश या नागरी सहकारी बँकेचा असतो. त्यानंतर सभासदांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, सहकारी चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न करणे इत्यादी उद्देश या नागरी सहकारी बँकांचे असतात. त्यानंतर या नागरी सहकारी बँकांचे कार्य आहेत. पहिलं कार्य त्यांचं ठेवी स्वीकारणे, त्यानंतर कर्ज देणे. तिसरं कार्य उद्योजकांना अर्थसहाय्य करणे. बँकांचे विविध कार्यसुद्धा ह्या नागरी सहकारी बँका करतात. प्रतिनिधी म्हणून सुद्धा कार्य करतात. नंबर 6 होतं समतोल विकास साधण्यासाठी सुद्धा त्या मदतगार ठरतात. हे सुद्धा त्यांचं कार्य आहे. त्यानंतर पगारदार नोकर वर्गाला कर्ज पुरवठा त्याच्या सॅलरी शीटवर त्याच्या पगारपत्रकावर ते कर्ज पुरवठा करत असतात. ही सगळी कार्य या नागरी सहकारी बँकेच्या मार्फत केली जातात. एकूणच काहीतरी या सहकारी बँकेचे जे काही प्रकार आहेत या सगळ्या प्रकाराचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येते की ग्रामीण आणि शहरी या भागाच्या विकासामध्ये येथील अर्थपुरवठा करण्यामध्ये येथील ग्राहकांच्या कर्जाची गरज भागवण्याचं महत्त्वपूर्ण काम या सहकारी बँकाच्या माध्यमातून होत आहे. आणि निश्चितच यामुळं शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागाचा कर्जपुरवठा करण्याचा एक महत्त्वपूर्ण ह्या बँका स्रोत आहेत. आणि ह्या ग्रामीण भागामध्ये शहरी किंवा निमशहरी भागामध्ये ग्राहकांच्या जवळ किंवा ग्राहकांमध्ये त्यांनी विश्वास संपादन केल्यामुळं यांची प्रगतीसुद्धा दिवसेंदिवस होत असल्याचं आपल्याला दिसून येते.